नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज अक्कलकोटमध्ये दुसरा दिवस. सकाळी फ्रेश होऊन पहाटे 4च्या काकड आरतीला निघालो. सकाळच्या काकड आरतीला इतकी गर्दी होती. आरती चालू झाली. इतकं छान आणि आनंदमय वातावरण होतं. मन अगदी प्रसन्न झालं. सकाळीच काकड आरतीही मिळणं भाग्यच मानलं जातं. तुम्हीही स्क्रीनवर दर्शन घेऊ शकता. वटवृक्षाचेही दर्शन घेतले. इतकी गर्दी होती असून देखील इतकं छान स्वामींचं दर्शन झालं. मन अगदी भरून आलं. 5-10 मिनिटे मंदिरातच थांबून फोटो काढले आणि स्वामींची मोठी मूर्ती किती सुंदर दिसत आहे बघा. तिथेच तुळजाभवानी माताचेही मंदिर आहे. म्हणूनच आईंचेही दर्शन करून घेतले. कारण आमचा तर परतीचा प्रवास 2 दिवसाचा होता. तुळजाभवानीला काय जाता येत नव्हतं. त्यामुळं इथंच दर्शन करून घेतलं. अक्कलकोटमध्ये जवळच अशी सुंदर बाग आहे. त्या बागेत सुद्धा फिरायला गेलो. तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. सकाळी आवरून आम्ही रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी गेलो. ट्रेनला यायला खूप वेळ होता. तरीही वेळेच्या आधी गेलेलं कधीही चांगलं. कोल्हापूरमध्ये पोहोचलो. तर कसा वाटला आजचा डेली ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा.